संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यामध्ये बैठक आयोजनाच्या अधिकारावरनं वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे। मिसाळ यांनी परस्पर बैठक घेतल्याने शिरसाट नाराज झालेत। माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून संजय शिरसाट यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे। पाहूयात। की संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत की जर तुम्हाला अशी बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या। माझे सहकारी म्हणून मी त्यांना केलेली ती सूचना होती की प्रत्येक मंत्री स्वतंत्रपणाने वक्तृत्व करतो। एकीकडे महायुतीचे मंत्री वादात सापडलेले असताना आता दुसरीकडे महायुतीच्या मंत्र्यांमध्येच वाद सुरू झाल्याची चर्चा आहे। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीच्या आयोजनावरून वाद निर्माण झाल्याची माहिती आहे। माधुरी मिसाळांनी परस्पर बैठक घेतल्यानं संजय शिरसाट चांगलेच नाराज झाले। माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून शिरसाटांनी आपली नाराजी व्यक्त केली। दरम्यान यानंतर संजय राऊतांनी शिरसाट यांना चांगलाच टोला लगावलाय। त्यांना मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशी बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या, जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असेल घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती, मग पुन्हा ती फाईल फिरवा, मान्यता सादर, मग मी मान्यता द्यायची, मग ते कुठं पुढे जायचं। तर या सगळा प्रकार टाळण्यासाठी मी एक माझी सहकारी म्हणून, ते चांगले काम करतायत, माझी सहकारी म्हणून मी त्यांना केलेली ती सूचना होती। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा विवाद असण्याचं काही कारण नाही आहे किंवा याबद्दलचं आमच्यामध्ये काहीतरी आता महायुतीमध्ये काहीतरी दरी पडली असं समजण्याचं सुद्धा काही कारण नाही। सरळ सरळ संकेत आहेत की संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार। मला माधुरी मिसाळ माहिती आहे, पुण्यातले अनेक वर्ष त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या किंवा आमदार आहेत, नगरसेविका पण होत्या। मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही। याचा अर्थ संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्ह आहे। महायुतीच्या मंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीनंतर विरोधकांनी महायुतीवर टीकास्त्र डागलं। महायुतीच्या मंत्र्यांमध्ये एकवाक्यता नसल्याची टीका शशिकांत शिंदे यांनी केली, तर दुसरीकडे मंत्र्यांमधल्या या वादावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं। काही अधिकार राज्यमंत्र्यांना देण्यावर चर्चा झाल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय। एकमेकांना कटशा करण्याचा प्रयत्न होतोय, नाईलाजानी झालेली महायुती दिसते आहे। प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री उद्या होईल अशा प्रकारचाच प्रत्येकाला वाटत असल्यामुळे त्यांचे सहकारी, त्यांचे मंत्री कोणाचंही एकमेकांचं ऐकत नाही अशी परिस्थिती आहे। सरकार राज्यामध्ये फेल्युअर झालेलं आहे आणि राज्यामध्ये या सरकारच्या बाबतीमध्ये आपापसातलेच वाद एवढे आहेत की प्रत्येक मंत्री स्वतंत्रपणाने वक्तृत्व करतो, स्वतंत्रप्रमाणे वाद घालतोय आणि एक वाक्यता नसल्याचं चित्र या महाराष्ट्रामध्ये आम्ही या महायुतीच्या माध्यमातून पाहतोय। फार वाद नाही आहे। आम्ही आता काही अधिकार राज्यमंत्र्याला देतो आहे, कुठले अधिकार द्यायचे याच्याबद्दल चर्चा सुरू आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे सर्वच कॅबिनेट मंत्र्यांना, लाडकी बहीण मलाही सांगितलं, सर्वच कॅबिनेट मंत्र्यांनी सांगितलं आहे की काय काय अधिकार तुम्ही राज्यमंत्र्यांना देणार आहे याचा टेबल करा। मी माझ्या खात्याचा मी पाठवतो आहे। सर्वच मंत्री आता राज्यमंत्र्यांच्या अधिकाराकरता त्यांनी काय काम द्यायचे, जसं आता मी माझ्या खात्यामध्ये 3000च्या वर हिअरिंग्स राज्यमंत्र्यांना दिलेल्या आहेत, महसुली हिअरिंग। माधुरी मिसाळ यांनी घेतलेल्या बैठकीनंतर रोहित पवारांनी थेट संजय शिरसाटांवर निशाणा साधला। संजय शिरसाटांवर गाशा गुंडाळण्याची वेळ आली असं विधान रोहित पवारांनी केलंय। जर माधुरीताई मिसाळ जे भाजपच्या आमदार आहेत आणि आता राज्यमंत्री आहेत, या राज्यमंत्री असताना सुद्धा कॅबिनेट मंत्र्याच्या प्रमाणे जर निर्णय तिथं घेत असतील तर कुठेतरी हा एक संदेश आहे की शिरसाटांना लवकरच घरी बसवलं जाईल आणि असा जर संदेश या बैठकीच्या माध्यमातून माधुरीताईंनी नाहीतर चाणक्य नीतीसाठी जे फेमस नेते आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी या बैठकीतून आणि या लेटरमधून एक शिरसाटांना जे बॅग घेऊन बसले होते, तो व्हिडिओ आपण सर्वांनी बघितला, तो कसा आला तो आपल्याला बघावा लागेल, तर त्यांना आता घरी पाठवलं जाईल हा जर संदेश देण्याचा प्रयत्न केला असेल तर या विषयाचा, या बैठकीचा आम्ही सर्वजण स्वागत करतो। महायुतीच्या मंत्र्यांमागचं शुक्ल कष्ट काही संपण्याचं नाव घेत नाहीये। त्यात आता मंत्र्यांमध्येच वाद असल्याचं समोर आलं।
महायुतीमध्ये आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.